दत्तमठ तांदूळवाडी येथे आता भयंकर पाऊस झालेला आहे. दत्तमठाच्या कडेने तिन्ही बाजूनी पाणी वाहत आहे. पाण्याचा लोट चाललाय बघा. दत्त महाराजाच्या मठाकडून पाठीमागच्या साईडून पाणी, हे पहा पाणीच पाणी झालेलं आहे. भयंकर पूर आलाय वड्याला, दत्त महाराजांच्या मठाला. हा धबधबा आता हे पाणी कमीत कमी 5 महिने वाहणार आहे. अतिशय दिसायला सुंदर दृश्य तयार झालेलं आहे दत्त महाराजांच्या मठावर. हे पहा तिकडं तळ भरले खाली. हे दत्तगुरु महाराजांचा होम, हे औदुंबर, हे सांडव्यातून पाणी वाहते. हे दत्त महाराजांच्या मठाच्या इथे पावसाळ्यातला सर्वात मोठा पाऊस झालेला आहे. भयंकर पाणी वाहत आहे. आंब्याच्या झाडाखाली महापूर चालल्यासारखं पाणी वाहत आहे. दत्त महाराजांच्या श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, दत्त महाराजांचे हे मंदिर आहे. हे औदुंबराचं झाड आहे. हे पाणी वाहत आहे. भयंकर पाऊस झालेला ढगफुटीसारखा लोटचा लोट चाललेला आहे. आता जस्ट एक अर्ध्या तासापूर्वी पाऊस झाला. खूप भयंकर पाऊस झालेला आहे. हे पावसाळ्यातला पहिला पाऊस. हे सांडव्यातून पाणी वाहत आहे बघा. हे ऊसाचं क्षेत्र, ऊसातून पाणी इतकं वाहते. तिकडं ओढ्यात मंदिराच्या कडेचे साईडचे हा धबधबा, हा कायमस्वरूपी वाहणारा धबधबा. हे दत्त महाराजाच्या औदुंबराचे झाड आहे. हे नवसाचे नारळ लोकांनी बांधलेले आहेत. उद्या पौर्णिमा आहे कोजागिरी. आजच पाऊस झालेला आहे भयंकर. हे आमचे शेळके महाराज, महाराज आदेश 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 आदेश, हे शेळके महाराज आहेत आमचे. हे मठावर भयंकर पाणी झालेलं आहे. हे पाहण्यासारखं नयनरम्य दृश्य तयार झालेलं आहे मठावर. उद्या भंडारा आहे. भंडाऱ्याला सर्व भाविकांनी दुपारी 12 वाजता यावं ही नम्र विनंती. भंडारा उद्या डॉक्टर चैतन्य यांचा आहे. भरपूर प्रमाणामध्ये पाणी